आपण पाहत आहात MH26 न्यूज त्रिनेत्रा चॅनल, जनमानसांचा विश्वासाचा आवाज। मी ओंकार प्रभू MH26 न्यूज त्रिनेत्र चॅनलचे मुख्य संपादक। बरेच दिवसापासून चालू असलेल्या शहापूर ह्या ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचारांच्या विरोधात येथील टीमने खूप मोठ्या प्रमाणात आवाज उठवत आहेत। तर त्या आवाजाबद्दल आणि झालेल्या भ्रष्टाचारांबद्दल आपण प्रत्यक्ष या टीम सोबत चर्चा करणार आहोत। तर प्रत्यक्ष आपण या टीम सोबत चर्चा करूया। आपण शहापूर ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचारांविषयी। नमस्कार, मी ॲडव्होकेट HK पोद्दार, सदस्य जागरूक समूह शहापूर। महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार 26 जानेवारीला अनिवार्य ग्रामसभा घेणे गरजेचे असताना ग्रामपंचायत शहापूर यांनी कुठलीच ग्रामसभा आयोजित केली नाही आणि ग्रामसभा आयोजित केल्याच्या नंतर मुळात निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून मागील 5 वर्षात त्यांनी कुठकुठली विकास कामं गावाच्या विकासासाठी केलीत ह्याचा हिशोब त्या ग्रामसभेमध्ये देणे अपेक्षित असताना ही ग्रामसभाच लावण्यात आलेली नाही। मग ग्रामसभेमध्ये अनेक लोकांच्या अनेक तक्रारी, समस्या आणि प्रश्न असतात। त्या प्रश्नांना उत्तर देणे ग्रामपंचायत आणि तिथे निवडून दिलेल्या प्रतिनिधी यांना अपेक्षित असताना मुळात अशा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणे टाळण्यासाठी त्यांनी ग्रामसभा आयोजित केलेली नसून मागील 2-3 झालेल्या ग्रामसभांमध्ये सुद्धा भ्रष्टाचाराबाबतच्या अनेक मुद्द्यांवरती पंचायतीने कुठलेच उत्तर दिलेले नाही। आता जर गावच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपण जर बघायचं झाला तर आपण त्यांनी केलेल्या विकास कामांचं मागील 5 वर्षामधील विकास कामं जर आपण बघितले तर वर्ष 2021-22 मध्ये 30,32,155 रुपये, 2022-23 मध्ये 43,69,549 रुपये, 2023-24 मध्ये 42,64,848 रुपये, 2024-25 मध्ये 20,81,714 रुपये, 2025-26 मध्ये 25,78,177 रुपये, असे 5 वर्षामध्ये एकूण 1,63,66,444 रुपयांचा खर्च दाखवण्यात आलेला असून विकास कामांवरती जर याच्या मागे आपण जर जायचं ठरवलं तर वर्ष 2016-17 मध्ये 33,39,215 रुपये, 2017-18 मध्ये 40,08,732 रुपये, 2018-19 मध्ये 21,91,502 रुपये, 2019-20 मध्ये 37,81,644 रुपये, 2020-21 मध्ये 79,77,248 असे 2016 ते 21 या दरम्यान 1,76,98,341 रुपयाचा खर्च विकास कामावरती दाखवण्यात आला असून ह्या विकास कामाच्या संदर्भात विकास कामं कुठे झालेली आहेत या संदर्भातले अनेक प्रश्न गावकऱ्यांना विचारायची होती त्या संदर्भात ग्रामसभेमध्ये, परंतु त्यांनी ग्रामसभा न लावल्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांना कुठेतरी टाळण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून झालेला आहे असे दिसून येते। तर आपण जर ह्या 10 वर्षातील विकास कामाचं जर लक्षात घेतलं तर 14वा वित्त आयोग आणि 15वा वित्त आयोग ह्या 2 वित्त आयोगाकडून एकूण 3,40,64,784 रुपये विकास कामावर खर्च करण्यात आलेला असून नक्की विकास कुठे आहे हा प्रश्न आम्हालाही पडलेला आहे। आता आम्ही मागे ग्रामपंचायतीकडे एकूण 15 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट मागितलेला होता, त्यापैकी आम्हाला 2016 ते 24 दरम्यानचा मागील 8 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट मिळाला आणि त्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की इसवी सन 2009 ते 15च्या दरम्यान ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामावरती ऑडिटच केलेला नाही। तर ऑडिट न करणे हा गंभीर गुन्हा असून आम्हाला जे 2016 ते 2024 दरम्यानचा जो ऑडिट रिपोर्ट मिळालेला आहे त्यामध्ये ऑडिटरने काय आक्षेप घेतलेले आहेत याबाबत काही प्रश्न आहेत, ते प्रश्न मी तुम्हाला सांगतो। लेखापरीक्षणादरम्यान लेखापरीक्षकाने ग्रामपंचायतीच्या पूर्ण विकास कामांचा आढावा घेतलेला असताना त्यांनी बरेचसे आक्षेप नोंदवलेले असून त्या एकाही आक्षेपाचं आजपर्यंत पूर्तता करण्यात आलेली नाही। लेखापरीक्षण करत असताना लेखापरीक्षकास ग्रामसभेचा इतिवृत्त दाखवण्यात आलेला नाही, मासिक सभेचा इतिवृत्त दाखवण्यात आलेला नाही, अंदाजपत्रक दाखवण्यात आलेला नाही,
कॅशबुक दाखवण्यात आलेलं नाही, वार्षिक लेखे जे ग्रामपंचायतीला मॉडेल अकाउंटिंग सिस्टीममध्ये नोंद करून ठेवणे गरजेचं असतं ते दाखवण्यात आलेलं नाही. तर अशा अनेक आक्षेप लेखापरीक्षकाने घेतले असून ते कुठकुठले आक्षेप आहेत मी त्यामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगतो. वर्ष 2016-17 लेखापरीक्षकाने 29,31,989 रुपये आक्षेपाधीन ठेवलेला आहे. 2017-18 17,14,977 रुपये आक्षेपाधीन ठेवलेला आहे. 2018-19 37,84,601 रुपये आक्षेपाधीन ठेवण्यात आलेला आहे. 2022-23 39,11,672 रुपये हा जो आकडा आहे ते पंचायत ई ग्राम स्वराज आणि पंचायत राज ॲपमध्ये तफावत येत असल्याबाबत लेखापरीक्षकाने सांगितले असून त्या तफावतीचाही कुठला खुलासा दिलेला नाही. शिवाय 2019 आणि 20 13,82,696 रुपये आक्षेपाधीन ठेवण्यात आलेला असून असा एकूण जर आपण विचार केला तर 2016 ते 23 दरम्यान 1,37,31,935 रुपये आक्षेपाधीन ठेवलेला असून ग्रामपंचायतीने अद्यापपर्यंत त्या कुठल्याही आक्षेपाची पूर्तता आणि अनुपालन केलेलं नसून आक्षेप घेतलेल्या रकमेचा नक्की विकास काम झाला आहे की नाही याबाबत लेखापरीक्षकाने शंका उपस्थित केलेला असताना त्याचं अनुपालन करणे हे अत्यावश्यक होते. मुळात ग्रामपंचायतीमध्ये विकास झालेल्या विकास कामांचं तर लेखापरीक्षकास पूर्णपणे त्या कागदपत्रांची पूर्तता करून लेखापरीक्षकास विकास झालेला आहे याची हमी मिळवून देणे त्याचं अनुपालन करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ते पोहोच करणे हे महत्त्वाचं ग्रामपंचायतीचं काम असताना ग्रामपंचायतीने ही गोष्ट टाळलेली असून याशिवाय अनेक कामामध्ये भ्रष्टाचार झालेला असून विकास कामांच्या बाबतीमध्ये फक्त निधीच उचलण्यात आला की काय असा प्रश्न सर्व गावकऱ्यांना पडलेला आहे. त्यामुळे हा प्रश्नांचं उत्तर ग्रामसभेमध्ये देणे अपेक्षित असताना कुठल्याही प्रकारची ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली नाही. मुळात 26 जानेवारी हा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम तसेच शासन निर्णयानुसार अनिवार्य असून हे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा टाळणे म्हणजेच विकास कामं केलेली नसल्यामुळं प्रचंड भ्रष्टाचार झालेला असून तो भ्रष्टाचार टाळण्यासाठी किंवा त्या भ्रष्टाचार उघड होण्याच्या भीतीने ग्रामसभा घेण्यात आलेली नसावी अशी आमचं ठाम मत आहे. शिवाय अनेक विकास कामामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला असून आताच आपण शहापूरकरांनी जो लेखाजोखा आपल्या कॅमेऱ्यासमोर मांडलेला आहे यातून असा स्पष्ट उल्लेख होत आहे की खूप मोठ्या प्रमाणात खरंच आपण त्याची विचारसुद्धा करू शकणार नाही एवढा मोठा अमाऊंट आणि त्याचा जो विकास निधी गावाचा एक कायापलट करण्यासाठी गोरगरिबांच्या जनतेचा हा हक्काचा निधी असतो. पण हा निधी यांनी खरंच ऑडिट न करणे हा किती मोठा म्हणजे खरंच शासनाने किती अंधारात आणि किती झोपेच्या अवस्थेमध्ये आहे हे खूपच भयानक अवस्था या आपण प्रत्यक्ष पुराव्यानिशी ह्या ठिकाणी ग्रामस्थांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. तरी शासनाने योग्य वेळी लक्ष घालून हा जो भ्रष्टाचार आहे त्याच्यावर योग्य ते वेळी अंकुश ठेवणे खूप मोठा पर्याय आहे. त्यासाठी आपण प्रत्यक्ष पाहत आहोत शहापूर गावामध्ये किती मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ते प्रत्यक्ष आणि तेही पुराव्यानिशी ह्या ठिकाणी सादर करण्यात येत आहे. तरी आपण अजून काही प्रश्न आहेत यांच्याकडून आपण विचारूया. आपण एवढा मोठा भ्रष्टाचार ओपन केला तर ह्या जे काही आपल्या हातात पुरावे आहेत हे शासकीय कार्यालयातून आपण काढलात का? आम्ही जवळपास एक 25पेक्षा जास्त माहिती अधिकार अधिनियमाखाली अर्ज दाखल केलेले असल्यानंतर मग त्यामध्ये सुरुवातीला माहिती अधिकाराच्या मूळ अर्जाला ग्रामपंचायतीकडून उत्तर देण्यात आलं नाही. परंतु प्रथम अपील दाखल केल्याच्या नंतर त्यामध्ये झालेल्या आदेशामध्ये आम्हाला हे ऑडिट रिपोर्ट देण्याचे आदेश दिल्याच्या नंतर हे 8 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट आम्हाला मिळाले आणि त्यानंतर अशी गोष्ट कळाली की मग इसवी सन 2009 ते 2015 दरम्यान ऑडिटच ग्रामपंचायतीचं झालेलं नाही. मुळात शासन गोरगरिबांच्या विकासासाठी
त्यांच्या सोयीसाठी लाखो करोडो रुपये खर्च करत असते आणि त्या खर्चाचा एक एक रुपयाचा हिशोब लेखापरीक्षणाद्वारे ठेवला जातो. असे असताना लेखापरीक्षणामध्ये जवळपास 200-300 पेक्षा जास्त आक्षेप येणे आणि जवळपास 1.5 कोटीच्या आसपास रक्कम आक्षेपाधीन ठेवणे, हे त्या आक्षेपांचं अनुपालन करणे त्या काळातील तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांची जबाबदारी असून तो एक कायदेशीर गंभीर गुन्हा देखील आहे. मुळात याशिवाय आम्ही अनेक तक्रारी देखील दाखल केलेल्या असून सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन, मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड, गटविकास अधिकारी देगलूर यांच्या विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे तक्रारी दाखल केलेल्या असून ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार रोजगार हमी योजना आणि ओबीसी घरकुल योजनेमध्ये आता चौकशी सुरू असून त्यामध्ये देखील एक प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. शिवाय अनेक विकास कामं करत असताना लाखो रुपयांचा निधी कागदोपत्री दाखवूनच उचलला जात आहे काय, जो लोकांच्या हक्काचा असून ते फक्त पुढाऱ्यांच्या खिशात जात असल्यामुळं अनेक गावकऱ्यांना प्रश्न निर्माण झाला असून गावकरी विकासापासून वंचित राहत आहेत. आणि शिवाय गावामध्ये पाण्यासाठी भरपूर असे शासनाने निधी दिलेले आहे. तर ह्या शहापूर गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत किती निधी आलेला आहे, या संदर्भात काही माहिती आहे का? शहापूर गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत 1,25,00,000ची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. परंतु त्या पाणी पुरवठा योजनेचं एकही थेंब पाणी गावात पोहोचलेलं नसून 1,25,00,000 रुपये खर्च दाखवण्यात आलेला आहे. त्यामध्ये काही जागरूक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून 148/2013 त्याची सुनावणी आता सुरू असून त्यामध्ये जिल्हा परिषद कडून एक चौकशी समिती गठीत करून त्यामध्ये चौकशी केल्याच्या नंतर तत्कालीन सदस्यांना दंड आकारण्यात आलेला असून त्या खटल्याची सुनावणी आता युद्ध पातळीवरती सुरू असून त्यामध्येही दोषीपर्यंत पोहोचण्याचं काम जागरूक होऊन समूह करणार असून शिवाय हरघर जल या योजनेअंतर्गत शहापूरला जवळपास 5.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला असून मागील 5 वर्षापासून त्याचं काम अद्यापही अपूर्ण असून फक्त 35 लाख रुपयाचा निधी आजपर्यंत उचललेला असून ती योजना अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही. आणि लवकरात लवकर ती योजना जर पूर्ण झाली असती तर मुळात लोकांच्या ज्या प्रामुख्याने गरजा आहेत पाण्याचा त्या पूर्ण झाल्या असत्या. आपण शहापूरकरांची जी व्यथा आहे, खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण शासन दरबारी आपण हा विषय मांडणार आहोत. तरी पुढील बरेच काही विषय आहेत या गावामध्ये, जे मनरेगा विषय असो किंवा बाहेरून जे विकास निधी ह्या आपल्या ग्रामपंचायतला येतो, हा प्रत्येक विकास निधीबद्दल आपण वेगवेगळ्या टप्प्यामध्ये येथे आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित करणार आहोत. तोपर्यंत आपण ह्या जो 15 वित्त आयोग किंवा जो हक्काचा निधी ग्रामपंचायतचा आहे त्यामध्ये ज्या प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्याबद्दल आपण शासन दरबारी ह्या टीमसोबत सहकार्य करून या शहापूरकरांना योग्य न्याय भेटल असा आम्ही या चॅनलच्या माध्यमातून शासन दरबारी विनंती करतो. तुर्तास येथेच थांबतो. जय हिंद.